ना मैदा ना साखर, तरीही आजच्या शंकरपाळ्या खूपच खुसखुशीत आणि खस्ता होणार आहे। कशा तर ते बघूया आजच्या रेसिपीमध्ये। त्यासाठी इथे मी 5 वाट्या गव्हाचं पीठ घेत आहे। त्यानंतर 1 वाटी गूळ आहे, 1 वाटी दूध घेतलं आहे आणि 1 वाटी साजूक तूप घेतलं आहे। हे मी घरी साजूक तूप तयार केलेलं आहे, तुम्ही विकतचंही घेऊ शकता किंवा त्याऐवजी तेलही घेऊ शकता। तर इथे मी एक बाउल घेतला आहे, यात मी आत्ताच लोणी फेटून घेतलं होतं, त्यामुळे हे असं दिसत आहे। तर त्यामध्ये मी 1 वाटी दूध पहिलं टाकलं आहे, त्यानंतर 1 वाटी गूळ टाकायचं आहे। हे गूळ मी सुरीच्या सहाय्याने जरा चिरून घेतलं होतं आणि इथे 1 वाटी साजूक तूप टाकणार आहे। प्रमाण हे सेम वाटीने घ्या, म्हणजे तुमचं प्रमाण अजिबात चुकणार नाही आणि जे आउटपुट म्हणजे जे टेक्स्चर आहे आपल्या शंकरपाळीचं ते अगदी व्यवस्थित येईल। तर आता हे सगळं मिश्रण आपण गॅसवर थोडं विरघळून घ्यायचं आहे आणि याला एक उकळी येईपर्यंत आपण हे हलवत राहायचं आहे चमच्याच्या सहाय्याने। आता ह्याला उकळी आली आहे, लगेचच आपण गॅसवरनं हे बाजूला काढूया। आता हे गरम असतानाच आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकणार आहे। याच्यात आपण 5 वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे, त्यातल्या 4 वाट्या गव्हाचं पीठ मी आत्ता इथे टाकत आहे। हे मिश्रण गरम असतानाच याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि चमच्याने चांगलं ढवळून घ्यायचं आहे। आता उरलेली 1 वाटी आहे, हे आपण हे ढवळून झाल्यानंतर ती 1 वाटी जसं पाहिजे म्हणजे जसं लागतं आहे तसं टाकायचं। युजुअली ती पूर्ण 1/5 वाटी पूर्ण याच्यामध्ये जाते, पण कधीकधी आपल्या तुपाचं टेक्स्चर किंवा तेलाचं टेक्स्चर थोडं वेगवेगळं असल्यामुळे ते थोडंफार कमी जास्त लागू शकतं। तर आता इथे हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे हाताला आपल्याला सोसवेल तेवढं कोमट झालं की आपण हाताने याला मळून घ्यायचं आहे। आपण जसं गव्हाचं पीठ चपात्या करताना मळतो अगदी तसंच मळून घ्यायचं आहे। फक्त याचं टेक्स्चर आपल्या चपातीच्या पिठासारखं नाही असणार आहे, तर याच्यामध्ये आपण तूप वापरलं आहे, त्यामुळे ह्याचं टेक्स्चर थोडं खस्ता खुसखुशीत जे होण्यासाठी जे खस्ता टेक्स्चर असतं पिठाचं तसं हे होणार आहे। तुम्ही बघू शकता पिठामधला डिफरन्स, जो आपण नेहमी गव्हाचं पीठ जेव्हा आपण मळतो तेव्हाचं टेक्स्चर आणि आत्ताचं टेक्स्चर याच्यामध्ये खूप फरक आहे। असंच टेक्स्चर आपल्याला शंकरपाळीसाठी लागतं। आता इथे जर तुम्ही पिठाची टेस्ट बघितली तर ती थोडी कमी गोड वाटेल, पण जेव्हा आपण हे तळून घेऊ, शंकरपाळ्या पूर्ण आपल्या तळून रेडी होतील, तेव्हा तुम्ही टेस्ट कराल तर ह्याची टेस्ट अजिबात तुम्हाला गोड लागणार नाही, तर ती व्यवस्थित गोड झालेली असेल। आता इथे एका पोळपाटावर मी तो पिठाचा गोळा घेऊन ह्याचे 2 गोळे करणार आहे आणि त्याचे 2 पोळ्या लाटणार आहे। हे बघा टेक्स्चर तुम्ही बघू शकता, हे असंच टेक्स्चर आपल्याला पाहिजे आहे, यामुळे आपल्या शंकरपाळीला पापुद्रे किंवा लेयर्स चांगले येतात। तर ह्याचा गोळा जरा करून घेऊया आपण आणि असा गोळा करून झाल्यावर आपण जशी चपाती लाटतो तशीच अगदी ही लाटायची आहे। फक्त ह्याचं जरा जाडसरपणा असायला पाहिजे, चपाती आपली पातळ असते, हे थोडं जाडसर लाटायचं आहे। तर ही रेसिपी ट्राईड अँड टेस्टेड रेसिपी आहे। तर मी ही रेसिपी 2-3 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने करून बघितली आहे आणि त्याच्यामध्ये जे सर्वात चांगलं आउटपुट ज्या रेसिपीमध्ये आलं आहे ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। ॲक्च्युली ही रेसिपी मी कॉलेजला असताना एका आजीनी मला सांगितली होती की त्यांच्या वेळेला दिवाळीमध्ये ते मैदा वगैरे कधी वापरायचे नाही, तर गूळ वगैरे वापरायचे, साखर वगैरे वापरायचे नाही। तर मी विचार केला की आपण अशी रेसिपी एकदा ट्राय करूया। तर तेव्हापासून मी ट्राय करायचा विचार करत होती, पण फायनली आत्ता तो योग आला। त्या आजी राहिल्या नाहीत की मी त्यांना रेसिपी विचारून करू शकत होती, पण मग मी म्हटलं आपणच एकदा ट्राय करून बघूया। तर 3दा मी ही रेसिपी ट्राय केली आणि जो मला म्हणजे जे शेवटचा जो रिझल्ट मला चांगला वाटला तो रिझल्ट आणि ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर आता इथे आपण चांगली लाटून घ्यायची आहे ही
चपातीसारखीच अगदी पोळी तुम्ही बघू शकता. ह्याच्यावर पापुद्रे दिसत आहे. असंच टेक्स्चर आपल्याला पाहिजे आहे या शंकरपाळीसाठी. तर ही ऑलमोस्ट लाटून झाली आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 प्रकारच्या शंकरपाळी दाखवत आहे. तर तुम्ही बघू शकता की तुम्हाला 2 प्रकारच्या शंकरपाळ्यांमध्ये तुम्हाला कुठली जास्त चांगला प्रकार आवडला तो तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर इथे मी एक सुरीच्या साहाय्याने एक पोळी हे करणार आहे, कट करणार आहे आणि एक पोळी मी चिरणाच्या साहाय्याने कट करणार आहे. शंकरपाळीचे तुकडे काप करून घेणार आहे. तर ही पहिली पोळी आहे ती मी चिरणाच्या साहाय्याने याचे काप कट करून घेत आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की याच्यामध्ये मी बऱ्याचशा टिप्स दिलेल्या आहेत, ज्या एकूण एक टिप्स जर तुम्ही यूज केलात तर तुमची ही शंकरपाळी अगदी आपल्या मैद्याच्या शंकरपाळीसारखीच होईल. त्याचा आउटपुट अगदी सेम येईल आणि ही तेवढीच हेल्दीही असणार आहे. तर या दिवाळीमध्ये अशी शंकरपाळी तुम्हीही करून बघा. एकदा तुम्ही ही शंकरपाळी तयार केली, यापुढे कुठल्याच दिवाळीमध्ये तुम्ही परत मैद्याची शंकरपाळी करणार नाही, याची मी गॅरंटी देते. तर ह्याचे मी जरा छोटे छोटे काप करत आहे. याच्यामध्ये तुम्ही डायमंड शेपचेही काप करू शकता किंवा चौकोनी कापही करू शकता. बाजूचे जे चौकोन व्यवस्थित आले नाही ते तुम्ही परत पुढच्या पिठामध्ये म्हणजे पुढच्या पोळीमध्ये टाकून घेऊ शकता. तर ह्याचं टेक्स्चर बघा आणि ह्याची जाडसरपणा मी किती जाड केलं आहे ते बघा. याच्यापेक्षा तुम्ही जाड असं ठेवू शकता पीठ. हे मी थोडं जरा पातळ केलेलं आहे. आता हे आपण सगळं एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर ह्या काढून घेतलेल्या आहेत. आता एका बाजूला मी एका कढईमध्ये तेल गरम करत आहे. आता हे तेल मंद आचेवरच गरम करायचं आहे. इथे टिप्स लक्षात घ्या तुम्ही. आणि मी इथे थोडंसं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्या शंकरपाळीचाच एक तुकडा छोटासा यामध्ये टाकला आणि तो असा जरा वर येत आहे. असंच आपल्याला एवढंच गरम पाहिजे आहे तेल. आणि त्यामध्ये आता आपण लगेचच शंकरपाळ्या टाकूया. यात हे लक्षात घ्या की आपल्याला फ्लेम ही नेहमी लो ठेवायची आहे. म्हणजे तेल गरम करण्यापासून ते शेवटचे शंकरपाळीची बॅच तळेपर्यंत आपल्याला जी फ्लेम आहे ती अगदी लो फ्लेम ठेवायची आहे. असं मध्ये मध्ये हाय लो फ्लेम, कधी मध्ये हाय कधी लो फ्लेम असं अजिबात करू नका. पहिली जेव्हा तुम्ही शंकरपाळी तळायला सुरुवात कराल तेव्हा जी फ्लेम असेल तशीच फ्लेम अगदी शेवटच्या शंकरपाळीपर्यंत ठेवा. ह्याला थोडा वेळ लागेल पण तुम्हाला याच्यातून येणारं आउटपुट अगदीच चांगलं असेल आणि हेल्दीही असणार आहे. मला असं मध्ये मध्ये सतत ढवळत राहा. आणि आता हे ढवळताच मी एका बाजूला जी दुसरी पोळी आहे ती पण लाटून घेत आहे आणि त्याचे कट करणार आहे. ती मी सुरीच्या साहाय्याने करणार आहे. हे जे केले ते मी चिरणाच्या साहाय्याने केले होते. आताचे जे मी करणार आहे ते सुरीच्या साहाय्याने करणार आहे. तर ही रेसिपी पुढेपर्यंत बघत राहा. याच्यामध्ये तुम्हाला 2 वेगवेगळ्या शंकरपाळीचे आउटपुट दिसतील. सेम आपण मिश्रण घेतलेलं होतं पण तरीही 2 वेगवेगळ्या शंकरपाळ्यांचे आउटपुट तुम्ही बघून तुमच्या लक्षात येईल की एक छोटासा बदल आपली शंकरपाळीचे टेक्स्चर किती चेंज करू शकतं ते. तर आता हे चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत, म्हणजे तेलातून तळून घ्यायचे आहेत. घाई अजिबात करू नका, आरामात करा. म्हणजे जर तुम्हाला कंटाळा आला तर तुम्ही जरा वेळ हे बंद करून बाजूला बसू शकता. पण कंटाळा आला म्हणून तुम्ही हाय फ्लेम करून जर केलं तर याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसं आउटपुट तर भेटणार नाहीच. वरून तुम्हाला ती शंकरपाळी असं वाटेल की चांगली झालेली आहे, शिजली आहे, पण आतून ती कच्ची राहील किंवा ती तेवढी त्याचं खस्ता टेक्स्चर किंवा खुसखुशीतपणा अजिबात येणार नाही. जसं चपाती करताना
आपण जेव्हा फ्लेम ठेवतो तेव्हा ती युजली एकाच फ्लेमवर हाय फ्लेमवर ठेवतो. तर जर ती हाय लो असं जर फ्लेम सारखी करत राहिली तर जशी चपाती व्यवस्थित शिजत नाही, अगदी तसेच या शंकरपाळ्यांचं पण आहे. याला पण एक सेम फ्लेम ठेवावी लागते. जसं की मी सांगितलं लो फ्लेम ठेवावी लागते. तर आता हे ऑलमोस्ट आपले रेडी झालेले आहेत. ह्याला आणखीन थोडंसं आपण परतून घेऊया, म्हणजेच ह्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया. आता एक लक्षात घ्या, हे जेव्हा पूर्ण फ्राय होतील आणि जेव्हा तुम्हाला आता हे जर कलर बघाल तर हे पूर्ण फ्राय झाल्यासारखे वाटत आहेत. तर ऑलमोस्ट हे फ्राय झालेले आहेतच. पण हे काढून घेतल्यानंतर लगेचच तुम्ही तोडून बघाल तर ते आतमधून जरा म्हणजे त्याला तेवढा कुरकुरीतपणा आलेला नसतो. पण ते जसे जसे थंड होतील तसे तसे त्याला ऑटोमॅटिकली ते अगदी खुसखुशीतपणा त्याच्यामध्ये तयार होतो. तर ह्याला आपण आता हे बाजूला काढून घेऊया. इथे एक मी टिश्यू पेपर घेतला आहे, त्याच्यावर मी हे काढत आहे. म्हणजे जे एक्स्ट्रा जर तेल असेल तर तेही याच्यामध्ये पूर्ण नितळून निघेल आणि आपले जे हेल्दी शंकरपाळ्या आहेत त्या आणखीनच हेल्दी होतील. तर या सगळ्या शंकरपाळ्या मी काढून घेतल्या आहे. आता मी दुसरी बॅच शंकरपाळीची याच्यामध्ये टाकत आहे. या शंकरपाळ्या मी जेव्हा लाटताना म्हणजे जेव्हा मी ती पोळी लाटली तेव्हा मी आधीच्या पोळीपेक्षा ह्याची जरा टेक्स्चर म्हणण्यापेक्षा हे जरासे मी जाड ठेवले आधीच्या शंकरपाळीपेक्षा, आणि हे मी चाकूच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने कट करून घेतलेले आहेत. तर आता आपण हे पण सेम तसेच परतून घेऊया, फ्राय करून घेऊया, जसं की मगाशी आपण लो फ्लेमवर करून घेतलं अगदी तसंच. तर आता यापुढे पण मी अशाच काही दिवाळी रिलेटेड रेसिपीज मी पोस्ट करणार आहे, ज्याच्यामध्ये असे काही हेल्दी रेसिपीज असतील, काही रेसिपीज अशा असतील की झटपट होतील पण तेवढ्याच टेस्टी असतील, अशाही रेसिपी मी पोस्ट करणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपी आल्या आल्या तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येईल. तर आता याचं टेक्स्चर बघा. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर थोडं जास्त हे फ्लफी झालेले आहेत मगाशच्यापेक्षा. ह्याला चांगले जास्त पापुद्री दिसत आहेत. ह्याला लेयर्स पण चांगले आलेले आहेत. तर आता आपण ह्याला अजून थोडं फ्राय करून घेऊया. तर हाच फरक आहे. मगाशी मी जे आपण पहिल्या बॅचमध्ये केलं ते आपण चिरणाच्या साह्याने केलं. तर चिरणाच्या साह्याने काय होतं, त्याच्या बाजूच्या कडा असतात त्या बंद होतात, म्हणजे त्या थोडा क्लोज होतात ते चिरणामुळे. त्याच्यामुळे त्या तेलामध्ये पूर्ण उघडल्या जात नाही आणि त्याचे पापुत्रे तेवढे बाहेरपर्यंत येत नाही. आतमध्ये ते चांगले फुलतात, टेस्टला तर चांगलेच लागतात, पण एवढे पापुत्रे त्याच्यात फुलत नाहीत. त्याच्यामुळे असे जर आपण चाकूच्या साह्याने हे कट केले तर याच्यामध्ये तुम्हाला बाहेरपर्यंत चांगले पापुत्रे येतील. आता मी तुम्हाला दोघांमध्ये पण फरक दाखवते. तर हे मी जी पहिली आता दाखवत आहे हे मी असं चिरणाच्या साह्याने केले होतं आणि ही दुसरी जी दाखवत आहे ती चाकूच्या साह्याने केली होती. तर तुम्ही आता दोघांमधलाही फरक बघू शकता. तुम्हाला मी दोन्हीही दाखवते. तर याच्यामध्ये जास्त लेअर दिसत आहेत चाकूनी जे आपण केले ते, आणि हे दुसऱ्या ह्याच्यामध्ये एवढे लेयर्स नाही आहेत. पण दोन्हीही टेस्टला खूप चांगले असतात. पण तुम्हाला अगदी लेअरवाल्या पाहिजे असतील तर असं करून बघू शकता. आतमध्ये पण त्याचे लेयर्स चांगले आलेले आहेत. हे थोडे थंड झाले की अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. तर तुम्हीही अशी रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा तुमच्या पण शंकरपाळ्या इतक्या सुंदर, टेस्टी आणि हेल्दी झाल्या का ते.